हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता गावाकडून आल्याच्या नंतर आता 8-15 दिवस झालं मी आलेले. व्हिडिओ काय शूट करणं झालंच नाही मला, कारण की गावाकडून आल्याच्या नंतर साफसफाई, घराची क्लिनिंग वगैरे असती. तसं मी अगोदरच अर्धी करून गेले होते आणि मम्मी पण आलती 5-6 दिवस. नंतर मग पप्पा आलते, म्हणजे तसं त्याच्यामुळं मग काही घरची कामं वगैरे, नंतर आरोहीची ॲडमिशनचं ते बघायचं होतं, नवीन ड्रेस, स्कूल बॅग वगैरे. त्याच्यामुळे तो काही शूट करताच आलं नाही. चला म्हटलं आता वटसावित्रीची पौर्णिमा आलेली आहे, तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज, मेडिक्युअर, पेडिक्युअर, ब्युटी टिप्स वगैरे तुम्हाला घेऊन यायलाच पाहिजे. आणि आज किचन ओटा क्लीन केलेला होता, म्हटलं चला त्याचं थोडंसं शूट घ्यावा. आता या ठिकाणी मस्त अशी ब्युटी टिप तुमच्यावर मी डायरेक्ट शेअर करत आहे, बाकीचं काही सांगत बसत नाही, कारण की मग आपला ब्लॉग नंतर मोठा होत जातो. बटाटा घ्यायचा, आपल्याला किसायचा आहे, त्याचा ज्यूस आहे तो काढायचा आहे, वरचं पाणी फेकून द्यायचं. स्टार असतो ना, स्टार, ते महत्त्वाचं आहे आपल्याला. सो ते आपल्याला घ्यायचं आहे थोडं पाणी. बेसन पीठ 2 चमचे घेतलेलं आहे, हळद अर्धी चमचा घेतलेलं आहे, कॉफी आपल्याला या ठिकाणी 1 चमचा घ्यायचा आहे. कोणतीही कॉफी घ्या, काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये वाटलंच तर तुम्ही गुलाबजल, चंदन पावडर असं टाकू शकता, पण एवढे इन्ग्रेडियंट्स असले ना तरी पुरेसे होतात. आता काय झालेलं आहे माझं, मी गावाकडे गेले होते, खूप टॅन आलेला आहे माझ्या शरीरावर, हात, मान, तोंड, नेक वगैरे. त्याच्यामुळं ना आता वटसावित्रीची पौर्णिमा आहे, त्याच्यामुळं आठवड्यातून तुम्ही हे एकदा जरी लावलं ना तर जी डेड स्किन असते आपल्या शरीरावरची ना, ती पूर्णपणे निघून जाते. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता, माझे हात पूर्णपणे काळे झाले होते, एल्बो वगैरे खूप काळे पडतात, डेड स्किन निर्माण होते. तर ते फक्त 5-7 मिनटं आपल्या शरीरावर अप्लाय करायचं, त्याच्यानंतर ना वॉश करायचं. आंघोळीच्या आधी लावलं तर बेटर होतं, त्याच्यामुळे पूर्ण आपल्या स्किनला स्क्रब करता येतं आणि खरंच स्किन उजळते आपली. तुम्ही 2च दिवस जर ट्राय केला तर फरक तुम्ही लगेच जाणून आपल्याला. तर आता आरोहीची शाळा सुरू झालेली आहे म्हटल्याच्या नंतर ना, तिची आता पहिली फक्त 12:30पर्यंत स्कूल होते, आता ती फर्स्टला गेलेली आहे, त्याच्यामुळं स्कूलचा टायमिंग वाढलेला आहे. त्याच्यामुळं तिचं कालपासून चालू होतं की मम्मी मला लाडू बनव, लाडू बनव. आता लाडू इथं रव्याचे किंवा डाळीचे लाडू बनवत नाही, हेल्दी, हाय प्रोटीन, मिनरल्स वगैरे चे लाडू बनवणार आहे. तुमच्यावरती रेसिपीसुद्धा शेअर करते. तर आज मी या ठिकाणी 2 प्रकारचे लाडू बनवलेले आहेत. एक म्हणजे गूळ शेंगदाण्याचे, जे की सर्वांनाच येतात. तर 1 वाटी शेंगदाणे मस्त असे खरपूस रंगाचे भाजून घेतलेले आहेत. जेव्हा केव्हा मी लाडू वगैरे बनवते ना, 2 टिप नेहमी लक्षात ठेवायचा. फुल व्हिडिओ मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देते. तर 1च वाटी मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हाय प्रोटीन नट्स आहेत हे, त्याच्यामुळं गूळ केमिकल विरहित घ्यायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी मस्त असं भाजून घेतलेले आहेत, मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. लाडू लगेच होतात. सगळ्यांनाच माहीत आहे शेंगदाण्यामध्ये नॅचरल ऑइल आहे, तूप वगैरे काही टाकायची गरज लागत नाही. आणि या ठिकाणी मस्त असे लाडू बांधून घेतले. हे झाले एक प्रकारचे. आणि सेकंड म्हणजे मला मिक्स ड्रायफ्रूट्स लाडू बनवायचे होते, तर 2-3 ड्रायफ्रूट्स मला भेटले नाहीत, म्हणजे संपले होते आणि एक तर माझ्या लक्षातच नव्हतं आणायचं. त्याच्यामुळे जेवढे तुमच्याकडं ड्रायफ्रूट्स असतील ना, तेवढं तुम्ही बनवलं तरी देखील, किंवा 5-6 ड्रायफ्रूट जरी असतील तर देखील मस्त असे तुम्हाला लाडू बनवता येतील. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता, अगोदर हे लाडूसुद्धा मस्तपैकी झालेले आहेत. तर बाकीचे सगळे मी लाडू वळून घेते. इकडे बघ, काय करते तू ते? हॅलो, हे कोणासाठी बनवले? तर ह्या क्यूट आरोहीसाठी. चला तर मग आता एक तुम्हाला दुसरी पटकन रेसिपी दाखवायची आहे. अगोदर चहा पिऊन घेते, आणखी 5 वाजलेले आहेत आणि सेटअप पण बनवायचं आहे. रेसिपी करायची म्हटलं तर सेटअप करावं लागतं. किचन ओटा वगैरे धुवून ठेवला होता, फक्त ही लाडूची रेसिपी काय, शेंगदाणे ऑलरेडी भाजून ठेवले होते, गूळ कट केला आणि मिक्सरला बारीक वाटून मस्त असे लाडू बांधले. तेल तूप काहीच टाकायची गरज लागत नाही, शेंगदाण्यामध्ये नॅचरल ऑइल असतं त्याच्यामुळं. आणि मी थोडेसेच बनवले आहेत, कारण म्हणजे दुसरे पण बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू, त्याच्यामुळे हे एक दिवशी ते एक दिवशी. चला तर मग आता पटकन बनवून घेऊयात.
तर आता सगळ्याच गृहिणींची सकाळी सकाळी गडबड होते. स्वयंपाक डबा वगैरे बनवायचा असतो, त्यात लहान मुलांना रश्श्याच्या भाज्या आपण देऊ शकत नाहीत. तर त्याच्यासाठी ना मस्त असं सुक्याच भाजी द्याव्या लागतात आणि त्यासाठी टेस्ट पण येत नाही. बटाटं किंवा भेंडी वगैरे लहान मुलांना द्यायची म्हणलं तर तेच भाज्या खाऊन त्यांना कंटाळा येतो. तर एक मस्त असं ट्रिक सांगते तुम्हाला. ह्यानी ना भाजी एकदम अप्रतिम आणि चवदार होते. शेंगदाणे मस्त असं भाजायचे, त्यात थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, खोबरं टाकायचं आणि थोडेसे लसणाचे पाकळ्या टाकायच्या. मस्त असं भाजून घ्यायचं, मिक्सरला फिरून ठेवायचं. मस्त अशी कोणतीही भाजी जरी केली ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला, मस्त अशी भाजी लागते, चव दुप्पट होते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. आता आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे तर ते बघून घेऊयात. आता या ठिकाणी लोखंडाचे कढई घेतलेले आहे. 2 चमचे घरी बनवलेलं गाईचं शुद्ध असं साजूक तूप घेतलेलं आहे. जे खजूर असतात ते खजूर मी 250 ग्रॅम या ठिकाणी यूज केलेलं आहे. त्यातल्या मधल्या बिया काढून हे तुपामध्ये थोडंसं आपण गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता या ठिकाणी मी 150 ग्रॅम काजू टाकलेले आहेत, 100 ग्रॅम बदाम टाकलेले आहेत, मस्त असं कट केलेलं आहे. 30 ग्रॅम अक्रोड टाकलेलं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याच्यावरचं साल काढलेलं आहे. मखाने घेतलेले आहेत 1 वाटी अंदाजे, ते भाजून थोडेसे कुटून टाकलेले आहेत. या ठिकाणी भोपळ्याची बिया टाकल्या आहेत. सनफ्लॉवर सीड्स तुम्ही घेऊ शकता, वेगवेगळे सीड्स या ठिकाणी टाकू शकता. तर तीळ घेतलेले आहे थोडेसे मी, मिनिमम 5-6 चमचे पोहे खायचे. जवस या ठिकाणी मिनिमम मी 20 ते 30 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि जवससुद्धा खाल्लेलं चांगलं असतं. जेवढे सीड्स टाकायचे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, मनुके वगैरे, तर जेवढे अवेलेबल आहेत घरामध्ये ते मी टाकून घेतलेले आहेत. आणि मस्त असं त्याला एकजीव करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी मी गोळ किंवा गुळाचा पाक किंवा साखर काहीही टाकलेलं नाही. नॅचरली याच्यामध्ये ऑइल आहे. अक्रोडमध्ये, शेंगदाण्यामध्ये नॅचरली ऑइल भेटतं. गोडवा तुम्हाला येतं खजूरमध्ये भेटतो, काजूमध्ये भेटतो, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम टेस्टी लागतात. आणि त्याच्यानंतर मी आणखीन 1 चमचा तूप याच्यामध्ये फक्त ॲड केलं होतं, जेणेकरून लाडू वळायला सोपे होतील. बाइंडिंग मस्तपैकी होईल लाडूमध्ये. कोणताही कलर, कोणताही केमिकल टाकले नाही, कोणताही ऑइल टाकलेलं नाही. तर एकदम हेल्दी मस्त असं तुम्ही जिम करत असाल तर, आणि किंवा लहान मुलांसाठी किंवा मग एनर्जी यासाठी मस्त असे लाडू आहेत हे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तुमची लहान मुलांना जर गोड खायची क्रेविंग असेल तर तुम्ही त्यांना लाडू देऊ शकता. किंवा मग सकाळी सकाळी काही दूध वगैरे पित नसतील तुमची लहान मुलं शाळेत जायच्या अगोदर, तर हा एक लाडू त्यांना खाऊ घाला. आणि बघा तुम्ही त्याचं तुम्ही रोल पण बनवू शकता. जर तुम्हाला रोल बनवायचा असेल ना, त्याच्यामध्ये खजूर थोडंसं जास्त ॲड करा, जेणेकरून ना रोल करायला सोपं पडेल. तर मला रोल करायचा नव्हता, मी लाडूच वळणार होते, त्याच्यामुळं तेवढं प्रमाण व्यवस्थित होतं. आणि हे लाडू जवळजवळ महिनाभर टिकून राहतात. शक्यतो जर हे लाडू लहान मुलांना आवडतात, त्याच्यामुळं महिनाभर जाणारच नाहीत. 15 ते 20 दिवसात हे लाडू संपून जातात. असं काहीच नाही की लहान मुलांनीच खावे, तुम्हीसुद्धा हे लाडू एन्जॉय करू शकता. आणि आता मी ना थोडेसे मिश्रण जे आहे ना ते थंड करून घेतलं आणि मस्त असे मी लाडू याचे वळून घेतले. आय होप तुम्हाला ह्या रेसिपीज आणि हा व्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शाळेतून आल्याच्या नंतर आरोळीची बडबड ही अशी असते, ती तुम्ही ऐका. मला स्टोरी सांगितली होती त्या मिसळते ती पण 2 स्टोरी सांगितली. पुन्हा मराठीची मिस आली, ती मराठी बुक सांगत होती, ती मिस आले, त्यांनी शिकवलं. पुन्हा छोटा ब्रेक झाला, पुन्हा वॉशरूमचा आणि पाणी भरायचा आणि खेळायचा ब्रेक झाला. पुन्हा खेळाले आणि पुन्हा खेळले ना पुन्हा आम्ही बसलो, सगळे म्हणायला होते शाळा